की हॅलो. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. तर काय काय वेळा सर्व सेवेकरांना सर्वात पहिला माझा नमस्कार. हा हा. आणि तुम्हाला अभिप्राय वाचून तर मी सातव्या आसमानावर गेले. कारण इतके सुंदर तुम्ही अभिप्राय देता. मी आहे 4 फूट 10 इंचाची आणि मग मला ते मला ते लाजल्यासारखं होतं. जर तुम्हाला द्यायचं असेल तर स्वामींना द्या त्याच्याबद्दल. तर मला ते लाजल्यासारखं होतं म्हणजे काय. नाही, बरं त्याला ठीक आहे. थोडं थोडं रिप्लाय देत जा. नुसतं श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी मग बरं वाटतं सेवेकरांना. हो, हो. श्री स्वामी समर्थ. हा. आणि तुमचे छान वाटतात म्हणजे रिप्लाय देऊन ना मला हम्म. इतकं छान वाटतं. आणि कुठला कुठला असं मी ठरवून देत नाहीये, की मला आज हा सादर करायचा आहे, हाच अनुभव सांगायचा आहे. तो हो हो. अचानक माझ्या मनामध्ये येतो. मग ताईंना मी फोन देते, "ताई मला आज एज्युकेशन प्रोग्राम सादर करायचा आहे" आणि मग ते करते. हो, नाही तर छानच हां. असतात तुमचे, प्रश्नच नाही. हो, हो ताई. तर आजचा जे आज महत्त्वाचा जो सादर करणार आहे सर्व सेवेकऱ्यांनो, तर हा. तो महत्त्वाचा म्हणजे काय दारूच्या संदर्भात आहे. बरं आता बरं. दारू म्हणजे वाईन. हो. मग पहिल्यांदा आपण काय म्हणतो, हा की "मैं थोडी लेता हूँ, ये हा बहुत है." आणि लोकं काय म्हणतात, "अरे पी ले रे, अरे हा पी ले रे, थोड़ा-सा इसका चख ले रे, कितना सुंदर है. तू हा जब पीता है तब साथ तू आसमान तेरे को क्या बहुत सुंदर लगेगा." म्हणजे हा. असं ज्यावेळी आपल्याला स सगळेजण म्हणजे ज्यावेळी मित्र वगैरे म्हणतात, हो हो. त्याच वेळेला आपण नो म्हणायला शिकलं पाहिजे. अगदी हां, खरंय तर खरंय. असं आपल्याला काय होतंय, अरे एक घोट घे पीने से इसे क्या है, मला थोडंसं लगेच हा चढणार आहे नशा. हा आणि काय-काय वेळा म्हणतात, "इसका नशा क्या? अरे क्या नशा है इसका? पी ले यार. आपलं पी ले. नशा इसका ना तू स्वर्ग में जाएगा." असं म्हणून म्हणून हो हो हे हो. एक दारुडा दुसऱ्या दारुड्याला दारूच पाजतो. हे लक्षात तयार ठेवा. करतात. बरोबर, एक अशी मित्र चांगला पण संगत चांगली. पण हा सर्वांना सांगू इच्छिते मी, हा की 3W. हा 3W. पहिलं डब्ल्यू फॉर वुमन. हा हा हा. वुमन म्हणजे स्त्री. आपल्याकडं स्त्री. तर सगळ्यांनी सांगितलेलं आहे, की परस्त्री जी आहे ती मातेसमान असते आपल्याला किंवा बहीण बरोबर वगैरे. बरोबर. हा दुसरं वेल्थ म्हणजे हम्म, हे भांडणं वगैरे सगळे होतात. हे हो सगळे संपत्तीसाठी वगैरे होतात. हा हा. आणि तिसरं जे आहे वाईन म्हणजे हा. दारूसाठी. ओ. म्हणजे यात आपले अ, हे जे म्हटलं 3 Ws ते हे अडकलं की संपलं. आयुष्यापासून अ, त्याच्यात अडकलं की संपलं. सगळं संपलं आपलं. आणि बरोबर. मी बघितलेलं आहे, की 3 डब्ल्यू जे आहेत, ते हं. माणसाला नाही म्हटलं तर पहिल्यांदा आपण म्हणतो काय होतंय त्याला? पहिल्यांदा हे आपल्या आपण म्हणतो आपण पहिल्यांदा त्यांचा रसास्वाद घ्यायला जातो हो हो. आणि मग ते आपल्याला खायला सुरुवात करतात. किती सुंदर कशी सांगताय, किती हां, सुंदर तर सांगताय. सेवेकरांनो, तर स्वामींचे आपले स्वामींचं का आपण नामस्मरण त्यांनी सांगितलंय, की हं. आपले जे आतले जे आपले जे आहेत म्हणजे आपला आत्मा असतो तो नेहमी जागा राहायला पाहिजे. म्हणजे हं. काय बरं एक गोष्ट आहे, की या जगामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला चांगल्या असतात असं नाहीये ना. अगदी बरोबर आहे. हं. त्यामुळे आपल्या मेंदूनं ठरवलं पाहिजे, की ही चांगली गोष्ट, ही वाईट आहे, ही मला घात करते, ही माझा उन्नती करते. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हं, हं. त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. अगदी, आणि अगदी. दुसरी गोष्ट अशी आहे, हं, की या गोष्टीनुसार आपल्याबरोबर आपली फॅमिली आपल्यावर समजा पुरुष असेल, तर हं. त्याच्यावर त्याची बायको, त्याची मुलं वगैरे सगळे अवलंबून असतात, आई-वडील अगदी, वगैरे. अगदी हा खरं. जर प्यायला लागला, एकच प्याला म्हणून, तर हो. मग सगळ्या कुटुंबाचा नाश होतो ना. अगदी, आणि अगदी. या टाईपमध्ये नाश झालेले मी डोळ्यानं अक्षरशः पाहिलेले आहे. हं, म्हणून तर सेवेकरांनो परत एकदा सांगते, हं. की वाईन, दारू ह्याला नाही बनायला शिका. नाही नाही म्हणायला म्हणजे शिका. नाही. अगदी. आणि हां, तर याच्या संदर्भात मी जे अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे,
हा. ते महत्वाचे आहे. हम्म. आता तुम्हाला माहित आहे की माझं माहेर सांगलीला आहे. हो. तर तिथं त्या सांगलीला मध्ये आम्ही खोल्या भाड्यानं दिलेल्या आहेत. हम्म तर हम्म तिथं काय आहे, एक 12 वर्षापूर्वी हा. एक जण फॅमिली घेऊन राहायला आलेला. म्हणजे तो हम्म. तिथं फळ हे आहे, फळाचं मार्केट आहे. अच्छा. हा. तिथं ते अकाउंटंट म्हणून काम करत होता. हम्म. मग तो आला आमच्या तिथं, खोड्या भाड्याने दिल्या 2 खोल्यामध्ये तो राहत होता. हा हा. आणि मग तो इतका म्हणजे त्याला आमच्या इकडं आल्यावर त्याचं लग्न झालं. नंतर त्यानं आम्हाला 2 वेळेला हे केलं, पेढे दिले की पहिल्यांदा मुलगी झाली तिला. अच्छा. हा. नंतर नंतर मुलगा झाला. नंतर 2 वर्षांना मुलगा झाला. म्हणजे छान हा फळ मार्केटमध्ये काम करायचा आणि बायको वगैरे होती त्याची. हा 2 हा. मुलं होती. हा. नंतर काय झालं, त्याला लांब पडायला लागलं. बरं. म्हणून तो विश्रामबागच्या तिकडं त्या साईडला हम्म. राहायला गेला. जाताना त्याची बायको, मुलं वगैरे पाया पडून गेली. हा हा. नंतर एक 3-4 वर्षाने तो भेटला मला. अच्छा. तर तो कम्प्लिटली बरं म्हणजे दारूच्या आहारी, म्हणजे असा वास येत होता. आणि आई. मी बससाठी उभा राहिलेले होते. हा काय मॅडम करत झिंगत आला. मला आई. इतकं त्या दारूच्या हे वासानच मळमळल्यासारखं झालं. अय्या. आता मी त्याला विचारलं की काय बाबा, काय शेवटी आपल्या बरोबरच आहे, काय का असेना. बरोबर. तर काय कसं आहे? नाही, मी चांगला आहे हा आणि इथं आहे. तर बायका मुलं कुठे आहेत म्हटलं. हा मुलं मोठी झाली असेल तर ती त्यांच्या माहेरी, दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेलीये, मला म्हणाला. हा ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं, 2006 साली, हा हा. साधारण 5 साली मला तो भेटला. अच्छा. 6 साली माझी आजी वारली. हा. त्यावेळी तो सांत्वन करायला आमच्या घरी आलेला होता. अच्छा. मग हा त्यावेळी ते कोण ना कोणतरी, म्हणजे 12व्या पर्यंत आपण करायचं नसतं ना, त्यावेळी त्यानं आम्हाला पोहे वगैरे आणून दिले. हा हा. तर नंतर मग त्याचाच एक त्याला ओळखीचा असा हे मला भेटला. हा. तर तो म्हणाला, मॅडम तुम्हाला माहित आहे का? हा. तर म्हटलं काय आहे? तर हा जो आता तुम्हाला भेटून गेला, हा. तर हा हा म्हणाला फळ मार्केटमध्ये कामाला होता आणि तिथं लोकांच्या मध्ये त्याला दारूची सवय लागली. अय्या. आणि दारूची सवय इतकी लागली की रात्री बेरात्री येऊन तो बायकोला मारहाण करायचा. बापरे. आणि ती बायको बिचारी, काय तुम्हाला आता हिचं मात्र एक मी स्टॉप घेते हा हा. आणि तुम्हाला सर्व सेवेकरांना विचारतो, एक मात्र आहे, आपल्यामध्ये नाही म्हटलं तर आपल्या समाज याच्यामध्ये साधारण 30 ते 40 बायका आहेत. सगळ्याच बायका नोकरी करत नाहीत हो. अगदी अगदी. तर काय काय बायका असतात त्या आपल्या पुरुषावर, म्हणजे नवऱ्यावर अवलंबून असतात. घरी हो मुलं हो. बाळ असतात, म्हातारी कोतारी माणसं असतात. अगदी अशा वेळी अगदी. जर त्या घरच्या मुख्य माणसाला दारूचं व्यसन लागलं, तर त्या बाईनं कुठं कुठं तिनं बघायचं आणि तिनं कसं कंट्रोल करायचं सांगा. हो हो. आणि सगळा ब्लेम त्यामध्येच. आणि हे समाज, ताई मी खरं सांगते, हा. या समाजाला आता सगळ्या स्वामी समर्थांनी समाजाला इतकं समजावून सांगितलंय, हा. बाकीच्या सगळ्या लोकांनी सांगितलंय, तरी समाजाचे अजून काही डोळे उघडत नाही. खरंय खरंय. आता मी आणि काय सांगणार आहे एक्स्ट्रा. हो हो. मग तर हा तर हा. काय झालं, हे झाल्यावर काय, मग अशा वेळी ते समाज काय म्हणतो, हा तुझ्याकडे चूक असेल, हा. तूच व्यवस्थित वागत नसशील, म्हणून तो दुसरीकडे गेला ना. हा. म्हणजे स्त्रीलाच नावं थोडक्यात काय, ठेवतात. पुरुषाची चूक जी आहे ती पदरात घालायची, हो हे हो. चुकीचं आहे. खरंय. ती चूक आहे. तू पहिल्या तर एक जातो, तुला कुणी सांगितलं दारू प्यायला? काय हो. नशा आहे तुला, नशा? अरे तुला नशाच करायची आहे ना, मग खरंय. स्वामी नामाची कर ना. अगदी. पाहिजे तशी तुला नशा मिळते पॉझिटिव्ह. खरंय आणि खरंय. बोनस असा मिळतो की तुझा कंट्रोल होतो, मेंदू कंट्रोल होतो. हो हो. आणि ती माऊली तुझा 24 तास हम्म. तुझं प्रोटेक्शन करते ना, हो हो. तुझ्या संकट समयी.
ती नशा करायची सोडून हो. स्वामीच्या नावाची नशा किंवा स्वामींच्या नामस्मरणाचं करायचं सोडून हम्म. हा पर्सन दुसऱ्या दारूची नशा करतो आणि हम्म. त्यामध्ये मग त्याचं सगळं पुढचं काय मी बोलत नाही, ते बरोबर. सगळ्यांना माहित आहे. मग बरोबर. सगळी धूळदाण कसे हे होतं ते संसाराची माहीतच होते. आहे. तर मग हम्म. मग त्यांनी सांगितलं बरं हम्म. कसं आहे, त्यावेळी त्याची मुलगी जी होती ती 3 वर्षाची होती अय्या, फारच आणि खूप मुलगा होते. होता तो 6 वर्षाचा होता. अय्यो. आणि हा जो होता बायको बिचारी चांगली होती, तिनं हे हम्म. केलेलं आणि आजचा हा दारूच्या आहारी कंप्लीट गेलाय म्हटल्यावर तिनं हम्म. अक्षरशः हा. गळफास लावून अरे अरे आत्महत्या अरे केली. अरे रे 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 रे. अगं बाई, मी वेडेपणा केला डोळ्याला त्याने. माझ्या डोक्याला हात लावला मी. म्हटलं बापरे. हा मनुष्य असा होता आणि असा थोडक्यात काय काय होतास तू आणि काय झालास तू. हो. अरे वेड्या, कसा वाया गेलास तू. बापरे. ते गाणं खरंच. आहे, कोण होतास तू, काय झालास तू. अरे अगदी. वेड्या, कसा दारूमध्ये वाया गेलास तू. हो हो. असं आहे. पण तिने असं नाही करायला हवं होतं. ताई आता शेवटी कसं आहे, ती साधारण 30-31 वर्षाची आहे इथं. हा. मग ते शेवटी आई वडिलांनी ते जे मुलं होती ती घेऊन गेले यांच्याकडून या. आणि त्यांनी त्याच्यावर कोर्टात खटला त्यावेळी टाकलेला होता, पण काय उपयोग झाला नाही ना. काय उपयोग हा आहे? शेवटी यानं चांगला संसार, एवढा 2 मुलं, बायको होती. उद्ध्वस्त आपल्या केलं. आपल्या हातानं आपल्या संसाराची राख रांगोळी केली खरंय खरंय. आणि ते स्वतःच्या यानं त्यानं दारूनं स्वतःच हे केलं अगदी. आणि आणि त्याचं जे आहे हम्म. ते म्हणजे या बाबतीमध्ये हा हम्म. मला प्रत्यक्ष घडलेला हम्म. अनुभव आहे. म्हणजे मला शेवटी काय झालं, माझं डोकं इतकं सुंदर झालं माहितीये हा बरोबर. आल्यावर. मी 2 मिनिटं, एक 10 मिनिटं मठ्ठ खाली बसले. म्हणजे अगदी. असं ऐकल्यावर आपल्याला हे होतं ना की बाबा अगदी याची, बरोबर. आपण ठीक आहे दारू पितो वगैरे, पण त्याची जी हम्म. त्याचा होणारा परिणाम आहे, या बरोबर. परिणामाचा आपण विचार करत नाही. अगदी बरं, अगदी. आणि हा, आणि दुसरी पहिली सेवेकरांना सांगू इच्छिते की हे YouTube चॅनल मी का हे केलं, कारण याच्यामधून मी बघितलं की ऍट अ टाइम ते हजारो लोकांच्या समोर जातं आणि मला बरोबर. काय म्हणायचं आहे ते बरोबर. सगळं ते सेवेकऱ्यांना समजतं ना. तुम्हाला समजतं. आता काय काय वेळा मला ते सेवेकरी म्हणत होते की यांचा आवाज असा आहे, त्यांचा आवाज तसा आहे, असा आहे. माझा कुणाच्या आवाजाचं आवाज कोण बोललं? असं 2-3 वेळा मी कॉमेंट वाचलेल्या होत्या. हो तर का? मी म्हटलं माझा आवाज जे काय असेल ते असेल, पण जे स्पष्टपणाने बोलते ते सगळ्यांना समजतं ना, यातच माझी धन्यता आहे. हो हो. खरंय. आणि ताई, आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आणि या निमित्तानं जे म्हणजे स्वामींच्या चरणी या निमित्तानं थोडं एक मी म्हणते, एक फार समुद्र नाही पण एक खारीचा वाटा म्हणून काय ना काहीतरी सेवा होते. सेवा होते. आणि याचं सेवेचं सगळं मी स्वामींना देणार आहे. मी स्वतः हं. काही घेणार नाही, कारण स्वामींनी मला इतकं उदंड दिलेलं आहे की मी त्या बाबतीत बोलू शकणार नाही काय. तर हा दुसरा जो अनुभव आहे ताई, एक गोष्ट आहे, हा जरा मोठा, हा जरा माझ्या स्वतःच्या नातेवाईकांमध्ये घडलेला आहे. अच्छा. हा. तर हा जो सेवेकरांना सांगू इच्छिते हा. की काय काय वेळा आपल्याला आयुष्यामध्ये इतके हा. दुःखद प्रसंग येतात, बरोबर. मग ती समजा आपल्याकडं ताकद नसेल पचवायची, हा. तर आपण काय करतो, दारूच्या आहारी जातो. हो हो. आणि आपल्या आधीच दुःखामध्ये त्यामध्ये तुम्ही मला सांगा सेवेकरांनो, पहिलाच आपण दुःखी असतो, हो. अजून ती दारू वरून. म्हणजे बरोबर. ते मला सांगा, असं घेतल्यानं ते दुःख कमी होतं का? तेच मुळीच ना. नाही. काय होतं, अजून आपल्या मती, हम्म. आपली शरीर सगळं
म्हणजे आपली बुद्धी असते ती सगळे खाऊन टाकते ना. अगदी अगदी. आणि याबरोबर आपल्या फॅमिलीलाही त्रास होतो ना. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी मी हा म्हणजे क्वालिफाईड इंजिनियर होता तो. अच्छा. हा. इतका इतका छान माहितीये, गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग झालेलं. आणि हो. तो कसा आहारी गेला. आणि याच्यापासून आता मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे, हा हा त्या प्रसंगामध्ये मला खूप शिकायला मिळालं. हा हा. आणि तुम्हालाही ते शिकायला मिळेल यातून. तर त्यांचं आडनाव वगैरे थोडक्यात सांगते, की माझी चुलत आत्या आहे. हा हा. तिचा म्हणजे थोडीशी लांबची आहे. तिच्या तिचा जावयाची ही गोष्ट आहे. अच्छा अच्छा. हा तर त्यांचं आडनाव मी हे केलेलं आहे, बदललेलं आहे. तर शेळके त्यांचं मी थोडक्यात हे करते, हा हा. सांगते. तर त्यांचे शेळके जे होते ते स्वतः हे औरंगाबाद गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून हा. मेटालर्जी इंजिनियर घेतलेले होते ते. अच्छा अच्छा. हा. आणि त्या काळात तुम्हाला माहित आहे गव्हर्नमेंट इंजिनियर किती मनुष्य हुशार असू शकतो. हो हो मग हो. त्यातून ते इंजिनियर झाले. अच्छा. हा आणि त्यातून इंजिनियर झाल्यावर मग माझ्या चुलत आत्याच्या मुलीशी म्हणजे थोडक्यात त्यांनी लग्न केलं. हा हा आणि त्यांना 2 मुलं झाली. हा हा. आणि मग ते सांगलीमध्ये त्यांचा तिकडं विश्रामबागच्या साईडला जरा हम्म. लोकल बोर्ड कॉलनी आहे, तिकडच्या साईडला ते बंगला त्यांनी बांधलेला आहे मोठा वगैरे. हा हा हा. आणि मी जाता येता असायचे. मग त्यांची 2 मुलं झाली तिला. बरं. आणि ती मुलं पहिला मुलगा इंजिनिअरिंगला, पहिला मुलगा काहीतरी कॉम्प्युटर इंजिनियर झाला, हा हा. डिप्लोमा झाला. हम्म. आणि दुसरा मुलगा काहीतरी 10वी-12वी ला होता. हा आता ही गोष्ट कधीची आहे सांगते मी तुम्हाला. हा. ही गोष्ट साधारण 20 एक 19 सालची आहे ती. अरे बापरे. हा. हा 19 सालची वगैरे आहे. हम्म. तर यांना काय झालं, हे इंजिनियर होते ना, हे पूर्वी सांगलीला एक मोठी लॉन्ड्री हे हम्म. आहे, काय म्हणतात, फर्नेस, काय म्हणतात, फर्नेस असते ना तिथं, जे हा हा हा. मेटल मधून पार्ट्स वगैरे बनवतात, स्पेअर पार्ट्स. हा हा हा. फॉन्ड्री. अच्छा. हा. तुम्हाला कळलं का ताई? हो मेटल हो हो. सेवेकरानो, म्हणजे काय, मोठी फॉन्ड्री असते, कारखाना. त्याच्यामध्ये हम्म. भट्टी पेटत असते. हा हा. त्याच्यामध्ये साच्यामध्ये ऑटोमोबाईलला लागणारे पार्ट्स बनवतात. त्याला हम्म. फॉन्ड्री म्हणतात. हम्म. मग अशा मोठ्या फॉन्ड्रीमध्ये हा मनुष्य मॅनेजर पोस्टवर होता. हो. आणि इतकं त्याला नॉलेज मिळालं ताई यातलं, तर अच्छा. हा साधारण 17-18 सालची गोष्ट आहे ती मध्ये. हा हा. तर यानं काय केलं, आता मला म्हणाला की मला आता चांगलं नॉलेज वगैरे मिळवलंय. तर हम्म. त्यानं काय केलं, हम्म. राजीनामा दिला तिथून. बरं. हा आणि स्वतः म्हणजे फॉन्ड्री घालायचं ठरवलं. हा त्याच्याप्रमाणे MIDC मिरजमध्ये, हा. सांगलीमध्ये वाटतं, हा. त्यानं जागा वगैरे घेतली. हम्म. फॉन्ड्री वगैरे त्यानं घातली. हम्म. आणि फॉन्ड्री म्हणजे त्याला पहिले पहिले 2-3 महिने ते व्यवस्थित छानपैकी चालायला लागली वगैरे. हा हम्म. चांगली. आणि ताई कसं होतं, त्याचे फॉन्ड्रीमध्ये काय काय गुपित असतात. हो हो. म्हणजे ते साधारण त्याचं पर्सेंटेज, मेटलचं कसं करायचं, ते साच्या कसं बनवायचं, त्याची प्रोसेस काय वगैरे वेगवेगळं हा गुपित हा असतात ती. हा ती कोणाला शेअर करायचं नाही. धंद्याची गुपितं कोण शेअर करत नाही. हा तर याला शेअर करण्यासाठी हा कोल्हापूरला एक जाधव म्हणून मोठी फॉन्ड्री आहे. हा हा. त्यांनी याला म्हणजे याची गुपितं जी सगळी होती धंद्याची वगैरे ती, हा हा हा. त्या काळामध्ये त्यांनी त्याला 7 कोटीची ऑफर दिलेली होती. हो. एवढा हुशार होता तो इंजिनियर. अरे बापरे. 7 कोटीची ताई. व्हेरी पण त्यानं गुड. विचार केला की माझा हा नॉलेज आहे, मी हा हा. कुणाला शेअर करणार नाही. ठीक आहे, त्याचं हे आहे. मग त्यानं स्वतः हे केलं. बरं, तो फॉन्ड्री त्यानं ऑर्डर्स वगैरे त्याला मिळायला लागला.
हा हा साधारण 19 साल उजाडलं. हा हा आणि ताई त्याचं म्हणजे त्याची बायको जी होती ती माझ्या आत्याची चुलत आत्या एकशे आत्याची मुलगी ना. हा तर हा तिचा भाऊ सुद्धा राजा म्हणून आहे. तो कमी शिकलेला आहे. तोही त्या फॉन्ड्रीमध्ये नोकरीला लागला. अच्छा हा आणि ते दोघही भाऊ बहीण साधारण एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर राहत होते. हा 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 मग त्यामुळं काय एकमेकाला ते संकट समय एकमेकाला हे हा. करायचे, मदत हम्म. करायचे. बरोबर. तर मध्ये काय झालं ताई, हम्म. मध्ये 19 साली हा काय झालं, यांचा जो मोठा मुलगा होता, हम्म. शेवेकरांनो आयुष्यामध्ये इथून ऐका तुम्ही, हम्म. आयुष्यामध्ये कसं कलाटणी मिळतं. ताई हा हा जरा मोठा होणार आहे भाग, बरं बरं हा हा. कारण एज्युकेशनल आहे आणि रिअल हे आहे हो हो. त्यामुळे. तर कसा हो, तर काय झालं ताई, हम्म. तर त्याचा मोठा जो मुलगा होता त्यांनी सांगलीला त्यानं डिप्लोमा केला प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि पुण्याला त्यांनी हम्म. एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं. अच्छा हा मग प्रायव्हेट कॉलेजमध्ये साधारण ते पुण्याला ते याच्यामध्ये साधारण रेल्वे स्टेशन पासून एक 7-8 3-4 किलोमीटर अंतरावर हम्म. तो एरिया कॉलेज होतं. मग हम्म. तिथंच त्यांनी म्हणजे तुम्हाला माहित आहे की पुण्याला ना हम्म. असे हॉस्टेल्स वगैरे असतात ना, हा हा कॉट बेसिसवर वगैरे, तसं त्या मुलाला हे केलं हा हा आणि त्याला ऍडमिशन वगैरे घेतलं त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजला डिग्रीला. हा आणि त्या मुलाला त्यांनी काय केलं माहित आहे, हम्म. एक खर्चाला वगैरे आपण नेहमी म्हणतो की नाही हे 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 पैसे घे म्हणून, हो तसं हो. त्या मुलाला त्यांनी 50,000 रुपये दिले. अरे बापरे हा सेवेकरांना मी सांगू इच्छिते की कधीही मुलांच्या हातामध्ये पैसे देऊ नका तुम्ही. अगदी मग बरोबर. तो मुलगा तरुण असो किंवा चांगला 20-22 वर्षाचा असू दे, हो ते हो. पैसे त्याच्या अकाउंटवर ठेवायला हे करा, जमा करा. त्याला सांगायचं तुला जसे लागतील हम्म. तसे ते पैसे मला काढून द्या म्हणून. हो बरोबर आहे. हा, तर तसे ते पैसे काढून घ्या म्हणून हा असं सांगते. मग ते आणि त्यावेळी ते हे जे शेळके होते ना, ते माझ्या वडिलांकडे आलेले. ते आम्हाला सांगितलेलं की असं हम्म. असं माझा मुलगा पुण्याला शिकायला गेलाय. हम्म. त्याला हम्म. मी ऍडमिशन वगैरे मिळालं. हा हा सगळं मी त्याचं व्यवस्थित तिथं सोय लावून आलोय म्हणून. हा 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 आणि ताई 8 ते 10 दिवसानंतर हम्म. मला हा राजा आला. हा म्हणजे कोण, त्यांच्या बायकोचा भाऊ. हो हो. आणि मला म्हणाला, ज्योती ज्योती जरा पाणी देतेस का, म्हणजे टेन्स्ड दिसत होता, हा हा म्हणजे टेन्शन खाली. आई गं हा तर तो म्हणत होता की अगं मला नलू म्हणतात सगळेजण, तुला समजलं का. म्हटलं काय झालं रे. हा तर आम्ही तिला ताई म्हणतो म्हणजे तिला. हा तर ताईच्या मुलाचा हा. मृतदेह अरे अरे पुणा स्टेशनच्या एका साईडला पडलेला स्टेशनच्या अरे 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 बाजूला पडलेला, म्हणजे ह्याच्यावर रुळावर पडलेला मिळाला. आई गो बाई गो, मला हे म्हणजे साक्षात हे झालं. बापरे म्हणजे एक मुलगा हे इंजिनिअरिंग शिकायला पुण्याला जातो आणि आणि 8 दिवसानं त्याचा मृतदेह अरे पुणा अरे 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 स्टेशनच्या तिथं रुळावर मिळतो, म्हणजे साईडला. म्हणजे हे बापरे म्हणजे डोक्याला थोडस हेच आहे ते. बापरे मग असं झाल्यावर तर म्हणजे आम्हाला काय बोलणंच हे शॉकिंग हो नाहीये. हो हो ना. मग ताई आम्ही माझ्या वडिलांनी त्यांना विचारलं तर कसं काय झालं हे. हा तर ताई काय झालेलं, तो मुलगा जो होता हा त्यांनी, म्हणजे आम्हाला एवढं माहित नाही, पण राजूनं सांगितलेलं याच्यावरून तो मुलगा जो होता हा तो मित्राला घेऊन हा एटीएम मध्ये गेलेला होता. अच्छा आणि एटीएम मधून पैसे भरण्यासाठी का काढण्या माहित नाही, त्यानं ते 50,000 रुपये हे केले. हा बघितले त्याच्या मागं कोण होतं माहित नाहीये.
आणि हा. त्याच्यानंतर ते एटीएम मधनं ते पैसे हे केले, त्यानं काढले का भरले काय माहित नाही. हा. आणि त्याच्यानंतर 2 दिवसानं त्याच्यानंतर तो मुलगा गायबच झाला अय्या. आणि मग त्याचा मृतदेहच सापडला. अरे अरे मग अरे अरे. आम्ही विचारलं, तुम्ही पोलिसांमध्ये हे दिलं का? हा हा 2 मिनिटं. ए प्रल्हाद, मला पाणी दे रे जरा. आम्ही त्यांना विचारलं की हम्म. तुम्ही पोलिसांमध्ये दिलं का? हा हा तर ते काय म्हणाले माहित आहे, माझा मुलगा गेलाय हा. आणि त्यांनी पोलिसांमध्ये दिलेलं आहे. हम्म. पण त्यांना पोलीस डॉगनी हे केलं, पण ते काय डॉग त्या एटीएम पर्यंतच गेले अच्छा. आणि त्यांना ते सापडलं नाही. मग अरे अरे. अशा वेळी 2 मिनिटात ताई, मी पाणी पिते. हो हो. ते डॉग एटीएम पर्यंतच गेले हा हा. आणि नंतर ते काय हे झालं नाही. म्हणजे अरे पोलिसांनी अरे अरे मग अरे. तिथं त्यांनी सांगितलं की आमचा तपास फाईल क्लोज करून टाकली त्यांनी. अरे 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 अरे. आणि मग अशा वेळी काय झालं ताई, हा. आणि मग यांची आई म्हणजे आत्या, म्हणजे माझी हम्म. आत्या होती, ती म्हणली माझी मुलगा गेलेला आहे, हा. आता तो काय परत येणार नाही आणि आता पोलिसांना परत हे करून का उपयोग आहे. अगो बाई. मग असं त्यांनी सांगितल्यावर, बरं असं सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की माझा मुलगा आता परत येणार नाही. हम्म. पण याचा परिणाम कोणावर झाला? त्या शेळके जो होता, त्या ताईचा नवरा, हा हा हा. त्याच्यावर इतका परिणाम, त्याच्यासारखं मुलाची आठवण यायला लागली. आई ग. आणि शेवटपर्यंत ताई, हं. शेवटपर्यंत कळलं नाही त्या मुलाचं काय झालं ते. अरे अरे कोणी अरे. त्याला मित्रांनी मारलं का तो स्वतःहून तिथं गेला आणि कोणी त्याचा खून केला, काही कळलं नाही. ताई मित्रच असतात हो, हे मित्रच हा, असतात. मग सेवेकरांना मग तुम्हाला सांगू इच्छिते की मुलांना प्लीज कॅश देऊ नका. बरोबर आहे अगदी. कारण तुम्हाला माहित असतं की कॅश दिल्यावर हम्म. त्या बघणारे डोळे किती असू शकतात. आणि कसं असतं, ह्या वयातल्या मुलांकडे कमी पैसा असतो बाकी कोणाकडे हो म्हणा. हो हो. आणि असे जर एखाद्याकडे दिसले की मग त्यांना ते त्यांची सगळी नियत बदलून जाते. बदलून जाते. आणि बरोबर. ताई काय झालं, मग त्याच्यानंतर काय झालं, त्यांनी 13व वगैरे त्याचं केलं, त्या मुलाचं वगैरे सगळं. हा. परत मुलाचं त्यांनी हे आणलं, त्याचं 13व वगैरे केलं. पण हम्म. नंतर हा फॉन्ड्रीमध्ये जाऊन बसायला लागला की याला सारखं ते आठवायला लागलं. बाई ग. मग ते आठवायला लागल्यावर 6 महिन्यात काय केलं, हं. तर यांचे काय करायला लागला, तर मग ते बार मध्ये बसून हा दारू प्यायला शिकला. अगं बाई. मग तो काय करायला लागला, तर आपल्या फॅक्टरीमध्ये जाऊन काम करायचं सोडून हा हा. मुलाचं टेन्शन डोक्यावर आलं की लगेच सांगली किंवा मिरज मधल्या बारमध्ये जायचं आणि दारूचे ग्लास रिजवायला सुरुवात केली आहे. अरे 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 मग अरे. सेवेकरांनो, हितच मी तुम्हाला विचारते की टेन्शन आधी आहे, पण हं. दारूचे ग्लास रिझवण्यानं हो. काय टेन्शन कमी होणार आहे का नाही? अगदी मग बरोबर. अशा याच्यामुळं काय झालं, हं. हळूहळू काय झालं, राजूनं सांगून बघितलं, त्यांच्या सासूबाईंनी सांगून बघितलं, आईनं सांगून बघितलं, कोणी ऐका. ते काय म्हणायचे माहितीये, माझा मुलगा गेलाय, आई ग. आता मी कुणासाठी जगू, मला हे हा. सहन होत नाहीये, तर त्यामुळं मी पितोय. बापरे. पण त्यानं त्यानं असं झालं, 2-3 वर्ष, शेवटी शरीर आहे बरोबर आहे. आणि ते शरीर असं एवढं थकले की त्याच्यानंतर त्यांना आला पॅरालिसिसचा अटॅक. अगं बाई. मग 3 वर्षाने, साधारण 22 साली हा. 22 साली त्या शेळके इंजिनियर होते, त्यांना आला पॅरालिसिसचा अटॅक. आता ते याच्यामध्ये मिशन हॉस्पिटलमध्ये ससे म्हणून डॉक्टर आहेत, हम्म. तर त्यांच्याकडे ट्रीटमेंट त्यांनी चालू केली. हम्म. मग अशा वेळी मी त्यांना पॅरालिसिस झाल्यावर मी त्यांना बोलवायला म्हणजे बघायला गेलेले त्यांना. हा. तर पहिल्यांदा माझ्याकडे बघितल्यावर ते हसले, कसे आहे वगैरे बोलून, कशी आहे, कुठे आहे. मी त्यावेळी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरजला होते. हा हा पण हा. त्यांना बघितल्यावर मला पहिल्यांदा
हे झालं. काय होता हा मनुष्य, इंजिनिअरिंग, आई एक गं! एंटरप्रेन्योरशिप, बिझनेसमॅन, आणि काय होता आणि स्वतःच काय सगळं झाला. निर्माण केलेलं. हां. स्वतःच्याच हाताने स्वतःच हे केलं ना, सगळं आयुष्य बरबाद केलं त्याने. हो ना. मग ते बापरे! बघितल्यावर मी काय तसं बोलले नाही, कारण मग म्हटलं तुमची काळजी घ्या वगैरे झालं. हं. मग त्यांना हे झालं. नंतर 1-1.5 वर्षाने मला कळलं की हं. फिजिओथेरपी म्हणजे डाव्या साईडचं सगळं त्यांचं पॅरलाइज झालेलं होतं. अगं बाई! आणि म्हणजे उठायला बसायला बायकोची सगळी मदत घ्यायला लागायची. ती बिचारी ताई इतकी चांगली की ती आपल्या मुलाचं दुःख बाजूला ठेवून ती नवऱ्याचं करायला लागली. बापरे! मग अशा वेळी आता अशा वेळी काय होतं ताई. आणि हं. दुसऱ्या सेवेकरांना सांगू इच्छिते की हं. हा जो वारलेला मुलगा होता त्याला हं. एक शौक होता, कुत्री हं. पाळायची. हां. मग त्यानं म्हणजे आपल्या गच्चीवर 3 कुत्री ठेवलेली होती आणि इतकी मोठी कुत्री होती हां. की ती जर्मन शेफर्ड वगैरे अशा चांगल्या मोठी हं. मोठी. हं. आणि ते जिथं कुत्र्याची स्पर्धा व्हायची तिथं ही कुत्री पहिला नंबरला यायची. अरे बापरे! अशी ती कुत्री पाळलेली होती. मग म्हणजे आता त्यांना ट्रेनर हे ते ट्रेनर केवढा हे मोठा स्वतः खर्च त्याला असेल. आवड होती. हां, आणि हां. मग हे झाल्यावर आता हा वारला, हा मुलगा गेला म्हटल्यावर मग त्या कुत्र्यानं शेवटी ती कुत्री जिजून हे झाली ना, कारण हो, ती ती पण कुत्री लगेच जादा आजारी दिवस राहत पडतात. नाही. हो, हो. मग त्यामुळे आणि दुसरी गोष्ट ताईचं कसं कमवणारा कोण नाहीये. धाकटा बरोबर. मुलगा आहे तो शिकत होता आता इंजिनिअरिंगच्या काहीतरी पहिल्या वर्षाला होता. आई त्यानंतर गं! थोड्या दिवसानं तो पहिल्या वर्षाला हां. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला गेला तो. हां, हां, हां. मग साधारण 22 साली हं. परत एकदा रागाचा मला फोन आला. हां, म्हणजे आला की या शेळके ना हां. बरं परत पॅरालिसिसचा अटॅक आला आणि आता बेड रिडन आहेत म्हणून. आई गं! मग परत त्यांच्याकडे गेले. मग हं. त्यांना बोलता येत नव्हतं. बेडवर होते ते अरे, आणि अरे, अरे! सारखं बेडवर उठून त्यांनी म्हणजे कंप्लीट पॅरालाइज झालेली बॉडी होती आणि सारखं झोपून झोपून त्यांना बेड सोर्स वगैरे झालेले होते. हो, लागून जातं आणि सगळं शरीर. आणि मग त्यांच्या म्हणजे डोक्यात टक्कल होतं. आणि ते मी त्यांना विचारलं की मी तुम्हाला ओळखलं का? हां. तर मला ओळखलं का तुम्ही? लगेच त्यांनी स्माईल करून दिलं. हां, हां, ओळखलं. अरे नलू ना बापरे! तू? मग मी अय्या! म्हटलं त्यांना, मला म्हणजे डोळ्यातनं पाणी आलं की म्हटलं काय होता हा मनुष्य आणि दारूनं काय झाला? मग हो. त्यामुळं मग मी त्यांना माझ्या डोळ्यातनं पाणी आलं आणि मग तिला मी सांगितलं म्हटलं तुम्ही काळजी घ्या वगैरे वगैरे. आणि बरोबर. नंतर एक 15 दिवसानं कळलं की अ, त्यांचं म्हणजे त्यांना देहावसान. स्वर्गवास झाला म्हणून. आई गं! आणि त्याच्यानंतर ताई काय झालं त्यांचा नंतर तो मुलगा त्यांनी ती इंडस्ट्री होती ती सगळी हे करून टाकली त्यांनी, हां. म्हणजे बंद करून टाकली ती इंडस्ट्री. हां, हां. आणि ते सगळे कोट्यावधी रुपये होते साचे वगैरे सगळे. हां, हां. ते कवडी मोल यांनी हं. विकून टाकली. अरे बापरे! आणि मग त्याच्यानंतर कळलं की आता परवा मला समजलं की हां. त्यांचा धाकटा मुलगा आहे तो एका कंपनीमध्ये लागला कॉम्प्युटर इंजिनियर होऊन. त्यानं अच्छा, अच्छा. लग्न केलेलं आहे आता. हं, हं, म्हणजे हं. तो निदान कमवायला तरी लागला. बरोबर, तर बरोबर. सेवेकरांनो, हां. मी तुम्हाला सांगू इच्छिते की बघा एक इंजिनिअरची माझ्या माझ्या याच्यामध्ये घडलेली गोष्ट बघा. बापरे! कशी हे झालं. तर वाईट असतं हे सगळं. तर ते आणि आणि ते नॉलेज पण त्यांच्या बरोबरच गेलं ते सगळं. सगळं गेलं ना. आता काय कसं आहे ताई, एक हे कसं आहे, हे दारू जी आहे, ती हं. नशा तुम्हाला तेवढ्यापुरतं देते. पण बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे, ती सगळं खाऊन टाकते तुम्हाला. अगदी शरीर खाऊन टाकते. खरं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाऊन टाकते. आणि सर्वात सेवेकरांना मी सांगू इच्छिते, हां, की माझी आई आहे. हां. तर माझ्या आई धरून मावशी आहे. एक भाऊ आणि 5 मामा होते तिला, म्हणजे 5 हां, भाऊ. हां, हां.
आणि ताई प्रत्येक मामा माझा दारूच्या आहारी गेला आणि अरे सगळे पाचही मामा माझे दारून खलास झाले. बापरे. आणि ते शेवटी त्यांना काय काय वेळा तर असं आलं की त्यांना न्यायला म्युन्सिपाल्टीची अरे अरे हे अरे. म्हणजे सगळे आताची पिढी त्यांची बायका वगैरे चांगल्या निघाल्या म्हणजे त्यांची हा पुढची हा पिढी चांगली निघाली आहे. हा तर हा. हे जे आहे बरोबर. हा आणि दुसरी गोष्ट सांगू इच्छिते. हम्म. एक तिसरी मी तरी सांगणार आहे. सांगू? पण ते खूप मोठं दारूची होऊन जाईल. रिलेटेड आहे. नाही ते सेपरेट आपण घेऊया का? चालेल चालेल. हा. तर हा सेवेकरांना मी सांगू इच्छिते की हम्म. हे जे आता आहे तर तुम्ही या दारूच्या व्यसनाला हो. तुम्ही नाही म्हणायला शिका. खरं. आणि कसं आहे तुम्हाला ज्यावेळी इच्छा होईल त्यावेळी तुम्ही नामस्मरण करा. अगदी स्वामींना अगदी. म्हणा की मला असल्या व्यसनांपासून मला दूर ठेवा म्हणून. खरंय खरंय. मग तर आज हे जे दोन मी खास सेवेकरांना स्पेशल कारण होते आणि खूप छान होते ताई हे अनुभव. ताई आणि दुसरी गोष्ट मी खूप वेळा बघितलंय की खूप सेवेकरांचे कसे काय कायांचा मुलगा काय कायांचा नवरा दारूच्या आहारी गेलेले असतात. हो तर हो. मी हे तुम्हाला स्पष्टपणानं हे जे माझ्या आयुष्यातले जे प्रसंग आहेत ते मी सांगितलं. ताई याच्यावरचे जे फोटोग्राफ्स वगैरे आहेत मी एक अर्ध्या तासात तुम्हाला टाकते त्याच्याबरोबर तुम्ही हे करा. शेअर करते. हो. ठीक आहे. हं? श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई.